तर मित्रांनो, काल अनेक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सोलापूर असेल, धाराशिव असेल, लातूर असेल, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, जालना, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, त्याचबरोबर नागपूर या जिल्ह्यामध्ये जे आहेत विजेच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यासह या ठिकाणी ठिकठिकाणी गारपीटसुद्धा आपल्याला पाहायला मिळालेली. त्यानंतर बघितलं तर जळगाव असेल, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, पुणे असेल, सातारा असेल, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये भाग बदलत सुद्धा पावसाची शक्यता होती आणि त्यानुसार जे आहेत भाग बदलत पाऊससुद्धा झालेला आहे. आता मग आज जे आहे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असेल ते बघूया. आज बघितलं तर लातूर, नांदेड असेल, हिंगोली असेल या जिल्ह्यामध्ये जे आहेत रात्रीच्या वेळेस तुम्हाला दाट ढगाळ वातावरण पाहायला मिळेल आणि तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असेल. त्यानंतर अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये जे आहेत विजेच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यासह रात्रीच्या वेळेस तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे. तर आता जे आहेत विदर्भामध्ये पाऊस जास्त असेल आणि मराठवाड्यातील या 3 जिल्ह्यामध्ये जे आहेत पावसाची शक्यता असणार आहे. इतर जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण असेल मात्र पावसाची शक्यता मात्र कमी असणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये सांगायचं विसरू नका. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा. इथेच थांबा. जय हिंद, जय महाराष्ट्र.